आजचं रक्षाबंधन स्पेशल आहे, खूप जास्त खास, कारण आज मी भाऊ आणि त्याच्या दोन बहिणींना दिलंय गोडाचा शिरा बनवण्याचं चॅलेंज। यासाठी आपण जाऊया अन्नपूर्णा क्लाउड किचन मध्ये, जे ठाण्यामध्ये आहे। तुम्हाला नावावरून कळलंय मी कोणाला आज तुम्हाला भेटवतेय। भेटूया अभिनेता प्रसाद लिमये आणि त्याची सख्खी बहीण राधिकाताई आणि त्याचबरोबर त्याची मानलेली बहीण शेफालीताई। या तिघांनाही मी वेगवेगळ्या प्रकारे शिरा बनवायला सांगितलाय। बघूयात उत्तम प्रकारे हे चॅलेंज नेमकं कोण पूर्ण करतंय। सुरुवात करूयात आजच्या रक्षाबंधन विशेष एपिसोडला। चला माझ्या बरोबर। प्रसाद, तुला काही हेल्प लागली तर सांग, आम्ही करतो। नाही, हा आम्ही जो आता शिरा बनवतोय हा सव्वा प्रमाणातला जो शिरा असतो, आपण सत्यनारायणाला बनवतो, त्यामुळे सगळं आम्ही आधी मोजून ठेवलेलं होतं। सो आता बघूयात। राधिका, सॉरी ती माझ्यापेक्षा मोठी आहे पण मी तिला राधिकाच म्हणतो। ही आम्ही वर्षोनवर्ष बघत आलो करताना, आई सासूबाई, त्यामुळे ही रेसिपी सासूबाईंची असं मी म्हणू शकेन। माझ्या आईच्या हातची सगळी चव जवळपास म्हणता येणार सगळीच चव ताईच्या हातात उतरली, राधिका ताईच्या हातात। त्यामुळे मला थोडं ॲक्च्युली टेन्शन आलंय। लेट्स सी। प्रसाद फार अतिशय उत्तम जेवण बनवतो, अतिशय उत्तम, आणि तो फार प्रेमाने बनवतो। हां, म्हणजे मी जेव्हा घरी येते राहायला तेव्हा मी काहीही बनवत नाही, चहा नाही, काही नाही, पूर्ण सगळं सकाळच्या ब्रेकफास्टपासून पूर्ण हातात असतं माझ्या डिश। हो, किती छान बोलतायत रे बहिणी तुझ्याबद्दल। नाही म्हणजे खरंच आहे हे तो, आणि सगळं पूर्ण जेवण बनवू शकतो, अगदी वैष्णव ब्राह्मणाचं जे असतं ते सुद्धा सगळं छान बनवतो, उत्तम। तो कायम तयार असतो आणि जेवण बनवायला। खरंच माझ्याकडे ही सगळी कला राधिकाताई आणि आई, म्हणजे त्याला भाकरी सुद्धा जमते उत्तम, भाकरी पिठलं सुद्धा तो अतिशय छान करतो। ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मी मुंबईत जेव्हा आलो ना तेव्हा पहिले काही दिवस सोडल्यानंतर मी जेव्हा एकटा राहायला लागलो तेव्हा मी ॲक्च्युली प्युअर व्हेजिटेरियन आहे। मी बाहेरचं काहीही खात नाही आणि कांदा लसूणही मी खात नाही। त्याच्यामुळे मला ना बराचसा प्रॉब्लेम व्हायचा सुरुवातीला। मग मी हळूहळू करून एक एक गोष्ट बनवायला सुरुवात केली आणि मग त्यातनं मला ती सवय होत गेली आणि मला ती आवड निर्माण झाली खरं तर। जास्त झालं का जरा थोडं, बहिणीचा जीव राहत नाहीये, थोडासा गॅस मोठा कर म्हणजे ना ते पटपट होईल। बरोबर आहे, ते हे होणार। जमतंय ना व्यवस्थित। सगळं नाही टाकलं त्यामुळे दूध, साखर शेवटी, अजून एक 2 मिनिटं फक्त तसंच ठेव। साखर शेवटी आहे त्यामुळे दूध अजून ठेवलंय नाही लागणार आता। तूप कर एंडला थोडंसं, तूप आहे ना। चिकटला बरे तिकडे, नाही अजिबात नाही, अजिबात नाही। माझी आई मला सांगायची की जो जेवण तयार करतो त्याच्या मनात जे असतं, जे डोक्यात असतं ते त्या अन्नात उतरत असतं। त्यामुळे कधीही ना आपण काय म्हणूया आनंदाने हे तयार करा स्वयंपाक, समोरच्याला ना ते खातानाही ते जाणवतं, चव येते ती। राधिकाताई आधी येऊन गेलेली इथे, शेफालीताई आणि काकू पहिल्यांदाच आल्यात आज, डायरेक्ट किचन मध्येच। हा झाला आहे तयार आमचा गोडाचा शिरा। हा माझ्या टीमचा शिरा रेडी आहे। तर हा प्रसादाचा शिरा रक्षाबंधनाच्या निमित्तानं प्रसाद
आणि त्याच्या 2 बहिणींनी केलाय. म्हणजे ही एक टीम होती आणि ही एक टीम होती. तर आता मी एकटी तर नाही टेस्ट करणार आहे. हा, आपण अवंती आणि आदित्यला बोलूयात का हो. जरा माझ्या बरोबर टेस्ट करायला. या मुलांनो, बाहेर या. आणि बिलकुल चिटिंग करू नका. कोणता मामानी चांगला बनवलाय आणि आईनी चांगला बनवलाय ते मला सांगा. ये ये इकडे. हा 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 कोणी केलाय? तो सांगूच नको ना. अरे, असं सांगायचंच नाही. चला आपण- नाही अवंतीला माहिती आहे. तुला काय वाटतंय दोघांपैकी कुठला मामाने बनवला? हा आणि हा दोघींनी. बरं, तुला काय वाटतं? हा मामा नाही, चिरा पडलेला. आणि हा एवढं. तो काय वाईट केलं मी. चला, आपण तरी होतं मान्य. बघूया आपण कुठलं सांग. चला. चलो. चालू कर. आता मीही विसरले कुठला कोणी केलाय. छानच हा झालाय. हो? घरी यायचं ना असं म्हणते ती. सांग त्या. चांगलाय. मध्ये पाणी हवंय का? ए, अहो, बोल ना. दोन्ही गोड लागणार. अवंती पण प्रॉपर जज असल्यासारखं तेही खाते ती मग मास्टर सांगते बघत हो होती एकदम. वाटतं आधी. कारण गोडावर गोड गोड नाही लागणार. थोडस पाणी पिऊन घेतो. बोल. अरे कोड कुठला नाही, चांगला दुसरा आहे? खातोय. तू हा हा, मी कोणता बनवलेला. खाल्लास? तू कुठला खाल्लायस? हा मग आता हा खाऊन बघ. खरं खरं सांगा. खरं खरं सांगायचं. दोघांनाही काही मी जेन्युइनली सांगते, उत्तम बनलाय हा शिरा. साहजिक आहे, हा ताईने बनवलाय. कुठला चांगला झालाय? आणि ह्यात काय कमी आहे? तरी मी सांगत होते हा मला. फ्लेवर फ्लेवर. म्हटलं थोडासा तुला ती खायचं. साखर थोडी बरं, होती, मी- मग घाल म्हणून. नाही कमी टाकली मी. मग ती सगळी घातली नाही. नाही. मग बरोबर आहे. मी म्हटलं होतं नंतर घाल. शिराची. थँक्यू अवंती आणि Thank you, आदित्य. अवंती. तुम्ही जज बनला तिकडे आणि मदत केली. जे ठरलेलं ते बोललं नाही त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. पण हा छान झालाय, हा वाईट नाही झालाय, बट उत्तम बनलाय हा शिरा. खरंच उत्तम आता- बनलाय. चिरा पडल्या तरी सुद्धा चव महत्वाची. बोलल्या तुम्ही पण खाऊन बघा ना कसं झालं. बघा बघा. घ्या. हे घेते. मला ताई म्हणेल नाही कसं छान झालं. साखर कमी आहे. तेच म्हणाले ते. ऑल्सो ह्याच्यात फ्लेवर बघ. तो जो केळं भाजलं हा, ना हा. तिथं फ्लेवर इतकं सुंदर ते मिळून आलंय सगळं. हा उत्तम आहे है ना? कधी पण. नाही, हा पण छान झालाय. फक्त ते जरा फारच गोडाचं. चांगला झाला प्रसाद. खूप छान. कुठला? प्रसादचा प्रसाद. प्रसाद हा, छान झाला. छान झालाय. नाही मी केळं ह्याच्यात टाकलं ना नेहमी डायरेक्ट. केळं ना तुपात. हा आधी नाही. बेटरच्या विजेत्या शेफाली ताई आणि राधिका ताई आहेत. टाळ्या. वा तू आता बेस्ट गिफ्ट दे त्यांना या रक्षाबंधनच्या दिवशी काहीतरी छान. आणलंय मी गिफ्ट आणलंय. पण प्रसाद नेहमी सगळं ready आहे चांगलंच आपलं. गिफ्ट देतो. हो. मी आहे ना फक्त प्रसादला सल्ले देते किंवा टाळ्या देते. गिफ्ट रिटर्न गिफ्ट काहीच देत नाही. हा. नाही, पण नाही, प्रसाद देते. दर वेळेला राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला दर वेळेला देतो. हो ताई, राधिका ताई तुझा काय मला experience तर आहे? म्हणजे मी आता सांगते ऑनस्क्रीन, माझ्याकडे मी 10 वर्षात मोबाईल घेतलेला नाहीये. हा. तो आणेल तो उत्तमच मोबाईल आणतो. त्यामुळे मी त्याला रिटर्न गिफ्ट देत नाही. पण दरवर्षी दिवाळी तर याला वार्षिक तो मोबाईल देतो मला. अरे हे कसलं भारी आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं असेल खरंच. की इतकं छान, एवढं छान बोलतात भावाबद्दल. नाही तर सतत भांडण. नुसतं द्यायचं म्हणून भाऊ तो देत काही नाही. देतच नाही आवडणार की. का नाही आवडणार का हे सगळे विचार करून तो देतो. इव्हन कुठेही गेला ना तो तरी तिथनं येताना ड्रेस मटेरियल, कानातली, गळ्यातली अवंतीला आम्हाला काय म्हणतो तो. नाही आम्हाला काही सांगायलाच लागत नाही. आता तो गेलाय म्हटलं, इंदोरला पण गेला होता, येताना ड्रेस मटेरियल सगळं घेऊन आलं जे जे काय. म्हणजे असं काही त्याला सांगायला नाही लागत हे घे ते घे, बरोबर त्याच्या याने आणतो. कसा वाटला कौतुक सोहळा? अतिशय उत्तम. पण छान आहे ना यार, बहिणी इतक्या कौतुक नाही करतात. मला आहे अगं आवड काय पहिल्यापासून आहे. म्हणजे मला आवडतं. मी ताईला पण इव्हन काकूंना पण घडी चढणं हाताची. हा हा ताईला पण काकूंना पण किंवा हिला पण मी नेहमी फोन करतो कुठे गेलो की. आणि काय माहिती मला ते आवडतं पहिल्यापासून. त्याला द्यायला आवडतं. हा मला खूप आवडतं. पण म्हणजे लहानपणापासून असे आहात का तुम्ही? हो. म्हणजे हा घट्ट बॉन्ड असाच आहे का? लहान असताना वेगळं होतं, मग जरा मोठं झाल्यानंतर नाही आता ऍक्च्युली आई बाबा म्हणजे गेल्यानंतर मग जास्त म्हणजे अजून जास्त झालं. म्हणजे मला माहेर नाही असं आता वाटतच नाही. जेव्हा ठाण्याला आल्यानंतर तर पूर्ण आरामच असतो. चहापासून मला काहीही करायला लागत नाही, सगळं हातात देतो तो. त्याच्यामुळे अगदी. प्रसाद, तुम्हाला मगाशी म्हणालास की 1 वर्षापूर्वी अन्नपूर्णा क्लाउड किचन सुरू झालं आणि आधी आईचं होतं कॅटरिंग सर्व्हिस आणि हो. क्लाउड किचन, आणि ताई सुद्धा आईला मदत करायची. हो. सो तेच कुठेतरी आईचं जे स्वप्न होतं ते आपण सुद्धा कॅरी ऑन करावं, जसं लिगसी असते आपल्याकडे, बरोबर. त्याच विचाराने हे सुरू झालंय का? नाव एक तर खूप सुंदर आहे अन्नपूर्णा. थँक्यू थँक्यू. ऍक्च्युली मी पुण्यामध्ये जेव्हा होतो राहायला
तेव्हा आईनी आणि ताईनी आणि माझ्या बाबांनी असं मिळून घरगुती केटरिंग म्हणतो ना आपण, जे की आजूबाजूच्या लोकांना काही 4 लोकांचं 5 लोकांचं जेवण, असं एक हाऊस म्हणून आईने सुरू केलं होतं. आणि ते हळूहळू आईच्या हाताला खरंच म्हणजे आईला सगळे अन्नपूर्णा म्हणायचं. अप्रतिम चव होती आईच्या हाताला. म्हणजे काहीही तिला करायला सांगितलं ना ती उत्तमच बनवायची. तर त्याच्यामुळे असं बोलता बोलता एक मोठी ऑर्डर घेऊ, मग अजून एक घेऊ, असं करता करता तो केटरिंगचा बिझनेस चालू केला. मग नंतर मेन ताई होती, कारण हिनी आईने आणि बाबांनी, मी तर तेव्हा 4थी-5वीत होतो तेव्हापासनं चालू झालं. मग नंतर एक एक शाळांमध्ये कॅन्टीन्स, मग माझ्या स्वतःच्या शाळेत कॅन्टीन चालू केलं होतं. ही स्वतःच्याच कॅन्टीनमध्ये एकटी उभी राहून कॅन्टीन चालवायची स्वतःच्याच शाळेमध्ये. तिच्या कित्येक मैत्रिणी तिच्याकडे खायला यायच्या. आणि मला आता हे आपल्याला आज चान्स मिळाला म्हणून मी सांगतो, ताईनी तिच्याच मैत्रिणींसमोर सुट्टी संपल्यावर सगळा केरही उचललेला आहे तिथला. म्हणजे ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणजे तेव्हा कसं होतं कॅन्टीनला की मी जे काय प्रत्येक जण हे करेल, हा, म्हणजे तेव्हा कागद डिस्पोजेबल वगैरे. वगैरे असं एवढं नव्हतं. तेव्हा कागदावरतीच भेळ म्हणा किंवा वडा ते द्यायचो ना. तर बरेचसे लोक तसेच मुली टाकायच्या आणि हिची मुलींची शाळा होती. सो तिच्याच मैत्रिणींसमोर ती तेही करायची. सो मला बाबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की बघ, काम करायचं असेल तर ताई बघ, सगळं विसरून किंवा कसली लाज न ठेवता काम करायची. सो त्या लहानपणापासून कुठे गोष्टी डोक्यात होत्या. आणि मग योगायोगाने मी काही दिवसांनी कामासाठी ठाण्यात आलो. मग काही दिवसांनी मला सतीश भेटला, माझा मित्र, आणि मग आमच्या दोघांच्या त्या विचारांनी हे सुरू केलं. झालं अगदीच. आणि मला शेफाली ताईबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. मगाशी तू उल्लेख केलास की ती मानलेली असली तरी ती सख्या बहिणीसारखी असं काही नाती कशी रक्ताची असतात हो. आणि त्याच्यात एक प्रेम असतं, आणि काही नाती प्रेमाची असतात रक्ताची नसली तरी, हो. पण ती प्रेमाची नाती इतकी घट्ट असतात की रक्ताच्या नातीला माझ्या मते तरी काही आजकालच्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू नक्कीच आपण प्रेमाच्या नात्यांना द्यायला. प्रसाद आणि माझं हे एक असं नातं आहे की आज मला माहितीये की मला काहीही लागलं, पहिली हाक म्हणतो ना ती मी प्रसादला देऊ शकते, एवढी माझी खात्री आहे. असं घट्ट नातं आहे. आणि एक मला सांगू इच्छिते की मला कधी असं वाटत नाही की अरे मी ह्याला 3 वाजता कसा फोन करू, 2 वाजता कसा रात्री फोन करू. प्रसाद नेहमी असतोच. तुमची ओळख कधी झाली होती? ऍक्च्युली कशी सुरुवात झाली या अगं नात्याची? मी ह्या फील्डमध्ये यायच्या आधी, मी SOTC मध्ये अभिनयात यायच्या आधी मी पुण्यामध्ये विजा ऑफिसर म्हणून काम करतो SOTC मध्ये. सो तिथे माझा अमेय आरेकर म्हणून बॉस होता. बॉस अच्छा. म्हणजे त्याच्याकडे काही सिटीज होत्या त्याच्या अंडर, आणि मी फक्त तिथे विजा ऑफिसर होतो. पण त्याचं आणि माझं असंच पु ल देशपांडे, अत्रे, पुणे यांनी एक नातं तयार झालं. आणि अनफॉर्च्युनेटली त्याचा छोटासा एक ॲक्सिडेंट झाला होता. तेव्हा मी त्याला भेटायला घरी गेलेलो. मधल्या काळात आमचं काही भेटणं नाही, बोलणं नाही. आणि मग थोडंसं येणं जाणं तब्येतीच्या अनुसार. मग काकूंची ओळख झाली, काकांची ओळख झाली, मग ताईची ओळख झाली. आणि मग काही दिवसांनी असं झालं की मी इकडे आल्यानंतर मला ना, मी ॲक्च्युली घर शोधत होतो. ठाण्यामध्ये मी नवीन होतो तेव्हा. तर मी, तुला खोटं वाटेल सांगितलं तर, मी आमेला फोन केला. म्हटलं आम्ही असा विषय, तू ठाण्यात राहतोय, तू लहानपणापासून तुला माहिती आहे, तर मला जरा बघ ना चांगलं असेल तर, कारण माझं एकटा मी राहणार, मी काही शेअरिंगमध्ये राहत नाही. तर तो मला सहज म्हटला की कुठे आहे, एरिया काय हवा आहे. म्हटलं तू सांगशील, मला काहीच माहिती नाही. नौपाड्यात चालेल? म्हटलं हो चालेल. का? म्हणजे आपलं आहे ना घर. म्हटलं हां ठीक आहे चालेल. मी खूप नॉर्मली विचार करत होतो. चालेल म्हटलं, मला रेंट वगैरे काय सांग. नाही बाबा आहेत, तू बोल त्यांच्याशी. काका तिकडेच होते घरी. तर मी रात्री, मला आठवत आहे की काकांना भेटायला गेलो. मला त्यांनी सगळं विचारलं, काय करतो, काय खातो, काय पितो. म्हटलं नाही काका तसलं काही नाही. देवाचं करतो का? म्हणलं हो. चालेल, मग कधीपासून येतोस? म्हणलं पण रेंट आणि नाही तसलं काही नाही, राहायचं तर राहा, नाही तर बाहेर हो. अयो. हे त्यांचं वाक्य होतं. मी तिथे जो राहायला गेलो ना, तो मी त्यांचा मुलगा म्हणूनच गेलो. तेव्हापासनं जे, म्हणजे मला माझ्या आई वडील गेल्यानंतर देवाने मला परत एकदा आई वडील जे दिले ते आरेकर काका आणि काकू. आणि मला एक बहीण दिली आणि मला एक भाऊ दिला अमेय, जो पुण्याला असतो. सो असं आमचं नातं आहे. नाही, याची म्हणजे खरंच पूर्वपुण्य चांगली की काका आपण सारखी माणसं आम्हाला मिळाली आणि आम्हाला एक भाऊ मिळाला.
पण तुम्ही इतकं छान बोलताय, आय अंडरस्टँड ही वयानुसार आलेली मॅच्युरिटी आहे, पण तुमच्यामध्ये असे कधी वाद भांडणं टिपिकल भावा बहिणींसारखी कधी झाली आहेत काही का नाही? नाही नाही नाही. कधीच म्हणजे लहान लहानपणी असताना? जे केली असेल मारामारी वगैरे तेवढंच फक्त. लहानपणी अगदी हा म्हणजे खूप म्हणजे सातवी, हे- आठवीत चिडवी असताना. होते. हा हा. एक मजेनी चिडवा चिडवी होते, हा. पण मोठं झालं भांडणं- कधीच नाही भांडणाच्या. म्हणजे तसं काही गरज भांडायची गरजच नाही पडली. तो इतका मीच चांगला आहे इतका- त्यामुळे आम्हाला भांडायची गरजच नाही. काय म्हणत? नाही नाही मीच इतका चांगला आहे म्हणे. काय ती भांडणार माझ्याशी आता. अच्छा अच्छा. घाबरून असतो त्याच्यामुळे. हं. हा घाबरून असतो, तू घाबरून असते. बरं बाय द वे लहान नाहीये ही मोठी बहीण हे आहे. हाईट मुळे कायम तोच मोठा वाटत आलाय. हा. पण पण दादागिरी कोणाची चालते पण मग? कसं आहे तू सांग आता. काय मी नाही आम्हाला स्कोपच मिळत नाही दादागिरी. दादागिरी आई? करायचा. नाही नाही दादागिरी वगैरे काही नाही, पण एक चिडवा चिडवी म्हणतो ना तसं चालू असतं. पण असं असतं ना की एखाद्या माणसाला जेव्हा आपण भेटतो ना तेव्हा तो ना बॉन्ड किंवा ते रिलेशन आपल्याला मनापासून वाटतं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की भाऊ भेटला एक, आणि ना ते सगळ्यांसोबतच होत नाही, ती कनेक्टिव्हिटी लागते. शिवाली ताई तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, तुला ते कधी क्लिक झालं की अरे मस्त मुलगा आहे आणि एक हे छान नातं आहे आपल्या दोघांचं? जसं ठाण्याला हा राहायला आला हा. तर माझे बाबा असायचे आणि प्रसाद असायचा. हा. मेजॉरिटीली कधी आई पुण्याला वगैरे असायची. तर मग बाबा आणि त्याचं नातं इतकं चांगलं होतं की कितीतरी गोष्टी तो माझ्या सख्ख्या भावाला म्हणजे अमयला नाही सांगणार ते, पण ते प्रसादला सांगायचे. आणि बाबा नेहमी माझ्याशी बोलायचे की प्रसाद आहे ना आज असं खेळ, प्रसाद आहे ना आज मी असं बोललो, प्रसाद आहे ना असं. सो त्यांच्याकडनं मला एक एक म्हणतो ना प्रसाद बद्दल कळायला लागलं. आणि फर्स्ट टाइम जेव्हा मी स्वतः ठाण्याला आले तर एक कॉमन आमचा दुवा आहे तो म्हणजे चहा. अच्छा. प्रसादला प्रचंड चहा आवडतो आणि आम्ही सगळे चहा बाजू. हा. सो एक म्हणतो ना कुठेतरी कनेक्ट कुठल्या तरी गोष्टीमुळे होतो. तर पहिला कनेक्ट मी असं म्हणू शकेन तो जो झाला आमच्यामध्ये तो चहामुळे झाला. ओके. रात्री 12ला म्हणजे मी तेव्हा पुण्यातनं ठाण्याला यायचे, कधी 11-12 वगैरे व्हायचे. सो त्या रात्रीच्या ज्या गप्पा असतात ना चहा चाय पे चर्चा टाईप, हे रात्री हे रात्री 12ला सुरू होता, 12ला आमच्या सुरू होतात 3:30-4ला मग त्याच्यात चहा संपत नाही, असतो, दुसऱ्यांदा चहा होतो. चहा असतो, प्रीतीचं सँडविच असतं, हो. अजून काहीतरी खारी बिस्किट किंवा असं चटकपटक काहीतरी असतं. आणि मग तिथपासून तो खायचा प्रवास आणि गप्पांचा प्रवास असं दोन्ही सुरू होतं. काय गप्पा मारतात? काही चालतं. काय विषय असतात? काही चालतं. बाहेरच्या रस्त्याला डांबर नीट लागलेलं नाही इथपासून ते कुठलाही विषय चालतो. मग बॉलिवूड हॉलिवूड Hollywood. अध्यात्म देव पासून ते सगळं सगळं सगळं, मग कधी सल्ले कधी घेणं देणं सगळं सगळं चालू असतं. सगळं. आता अध्यात्माचा विषय काढला, खरं तर राधिका ताई तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. मी त्यालाही विचारलं होतं की तुलाही एवढी सगळी अध्यात्माची गोडी कधी लागली? सो तुम्ही तिघही असे एकाच पट्टीतल्या, तिघांनाही सारखीच गोडी आहे अध्यात्माची? हा म्हणजे ह्याला जास्त आहे. आम्ही कसं आपल्याला हो. जेवढं जमतंय त्याप्रमाणे करतो. हम्म. पण त्याचं म्हणजे तो 8वी-9वीत असल्यापासूनच गावामध्ये मठ आहे हो. नारायणपेठेत, तिथे तो जायचा. तेव्हा पहिल्यांदा आम्हाला त्यांनी काही सांगितलं नव्हतं, पण हळूहळू कळायला लागलं की हा कुठे जातोय नक्की. पण ते तेव्हापासून त्याची ही आवड म्हणजे सुरू झाली होती ओके. अध्यात्माच्या बद्दल. येस. आणि असं असतं ना की स्पिरिच्युअल माणसं पटकन कनेक्ट हो. होतात, राईट ताई? तुमच्या बाबतीमध्ये पण असं असेल ना की नक्की. कनेक्टिव्हिटी? जसं राधिका म्हणाली तसं की अध्यात्माची बैठक आम्हाला तिघांनाही आहे, पण ह्याला जरा जास्त आहे आणि तो ते जास्त फॉलो करतो. आणि मुळामध्ये विचारांनी आम्ही तिघं एकाच सेम पेजवर आहोत. पण संसार आणि ह्याच्यामुळे हा. काही काही लोक म्हणजे जसं राधिका ताईला आणि मला थोडं आम्हाला वेळाचा एक हे होतो. आणि काही काही वेळेला प्रायोरिटी म्हणतो ना त्या बदलतात. प्रसादच्या बाबतीमध्ये कायम अध्यात्माची बैठक म्हणा किंवा एक देवाचं करणं म्हणा हे पहिलं येतं. आमच्या बाबतीमध्ये आमचे संसार पहिले आले किंवा काही काही कारणाने ते जमलं नाही. पण ह्याच्यासारखं करणं त्यालाच जमू जाणे. किती मस्त. प्रसाद, पण मला जरा काही वर्ष मागे जाऊन सांग ना, ताई बरोबरच, राधिका ताई बरोबरच तुझं बालपण कसं होतं? किती दंगा केलाय, किती मस्ती केली, किती त्रास दिलाय, काय खूप होतं? पुष्कळ त्रास दिलाय मी आणि तिलाच दिलाय. म्हणजे मला एक किस्सा आठवतोय. मला ना आमच्या इथे पुण्यात महाराष्ट्र मंडळ म्हणून आहे, ते संध्याकाळचं शाखा वगैरे असते की नाही, ओके. हा. ते सगळं मला तिकडे जायला खूप आवडायचं. तर मला आईने ना एका अटीवरच तिथे घातलं होतं की अभ्यास पूर्ण कर आणि संध्याकाळी 1 तास नाही 10 तास खेळायला जा नंतर. मला काही नाही. तर एकदा काय झालं, मी अभ्यास नव्हता करत आणि जस्ट सकाळपासून ना सगळं घरात आवरावरी सुरू होती. आणि ना आमच्या इथे ना एक असं लाकडी कपाट होतं, असं थोडं पार्टिशन टाईप ठेवलेलं. तर त्याच्या ह्या साईडला ना सगळे काचेच्या बरण्या भरून लोणची तयार केली होती नवीन. आणि मी इतका बिंडोक होतो
त्याच्या बॅक साईडचं जे टेबल होतं ते हलवायला मी याला रेस्ट झालो थोडासा असा आणि मी ते हलवलं पुढे ते सगळं लोणची आणि सगळ्याच्या सगळं ते अख्खं खाली पडलं होतं आणि ही माझ्याकडे 10 मिनिटं बघत बसली होती की आता आई बाबा महाराष्ट्र बाहेर मंडळ गेले तर होते. तू विसरत या जन्मात विसरत आता फक्त बाहेरनं बघ महाराष्ट्र मंडळ आता ह्याचं काय तर तिने बिचारीने तेव्हा 1-1.5 तासात सगळं पूर्ण आवरून टाकलं आणि आता फुटलेलं तर आहे पण निदान कमी आई ओरडेल ह्या दृष्टीने तिने सगळं आवरलं आणि मला म्हणली 6 वाजले तू जा महाराष्ट्र मंडळात मी गेलो ग खेळायला वेळायला सुरुवात आणि 6:20 झाले असतील आणि आली होती आईने बोलवलं मी परत घरी गेलो त्यानंतर प्रॉपर माझ्या आईने व्यवस्थित क्लास घेतला होता पण अशा प्रत्येक वेळेस ती मला वाचवायची लहानपणापासून म्हणजे मी खूप उद्योगी होतो आता मी खूपच म्हणजे माझ्याकडे बघून वाटणारही नाही की मी किती उद्योगी होतो एक्झॅक्टली इतके उद्योग केले तुझी ढाल होती म्हणजे ती. हो आणि ना ती शाळेतनं आमच्या शाळेचं आणि आमच्या घरा म्हणजे बिल्डिंगची भिंत एकच होती त्यामुळे मला वावच नव्हता इकडे तिकडे काही करायला जरा उशीर झाला की हो 5 मिनिटं उशीर झाला 5:40 ला शाळा सुटल्यावर 5:45 घरी आला नाही की लगेच मी दुसऱ्या मिनिटाला खाली जाऊन अख्खं ग्राउंड पूर्ण शोधून यायचं म्हणजे त्याला त्यात काळजी नव्हती त्यात भीती होती की यांनी काही केलंय का कारण हा एवढा फार उद्योगी हो, होता? हो, खूप उद्योगी होता म्हणजे एका मुलाला त्यांनी ऑलमोस्ट रक्त तसं यायला लागलं होतं नाकावरती काहीतरी मारामारी झाली त्यांची शिव्या दिल्या त्यांनी आईवर हा आईवरनं म्हणून याला खूप राग आला ते झालं होतं पण तेव्हापासून ते जरा असं झालेलं की अरे नको बाबा हा म्हणजे ती अशी धडकी भरली होती की याचा काही नेम नाही आपण आपल्या वेळात जाऊन बघून यावं त्याला म्हणजे आई वडिलांपासून लपवलंय तर खूप राधिका ताईला एक ड्युटी होती म्हणजे ती. ह्याच्याकडे लक्ष द्यायची पण तुझा विश्वास बसेल का तुला आता प्रसाद बद्दल नाही, असं नाही. कोणी मी सांगितलं जेव्हापासून- की हे असं करत होता हो आता म्हणजे कोणाला आता हे आम्ही सांगतोय म्हणून तुम्हाला कळलं नाही तर ह्याच्याकडे बघितल्यावर वाटणारच नाही बिलकुल भयानक भयानक जवळजवळ उद्योगी म्हणजे मी होता तो. गँग सोडून आल्यासारखं नका बोलू बघ ना काय रे तुला विश्वास बसेल की नाही ती लहान जसं मी असताना म्हणत किती होते ना मस्ती की केली? आम्ही जेव्हापासून प्रसादला बघतो तेव्हापासून तो असा एक मॅच्युअर सोज्वळ देवाचं करणारा एकदम म्हणजे रामानंतर प्रसाद असा मुलगा आणि आता राधिका ताई म्हणते ते तर जरा म्हणजे काय म्हणतो पण ते बाल की असं पण हा पण खूप लहान होता तो म्हणजे त्यावेळेस पण तुला कुठला एक किस्सा बालपणीचा जो खूप प्रकर्षाने तुझ्या कायम लक्षात राहतो तुम्ही दोघांनी मिळून किंवा त्याने नाही एकंदरीत त्यांनी केलेलं? एकट्यानेच केला होता तो तुम्ही दोघं मिळून नाही असे नाही, काही मी उद्योग केले? काही उद्योग वगैरे केले आधी नाहीयेत. ताई शांत व्यवस्थित स्वभावाची. एकदम व्यवस्थित. शांत शांत हा. ती आईच्या टीम मध्ये असायची ना त्यामुळे ती शांत असायची आणि तू मी सगळ्यांच्या टीम मध्ये जे आपल्याला त्याची चांगलं- स्वतःच एक राज्य माझं एक होतं वेगळंच राज्य असायचं लहानपणापासून त्याच्यामुळे तुम्ही दोघांनी मिळून काहीच उद्योग केले नाही, पण नाही. तुला याचा कुठला एक किस्सा प्रकर्षाने आठवतो नाही लहान किस्सा म्हणजे आम्ही डोंबिवलीला गेलो होतो माझी आजी हो. आहे तिथे हा. त्यावेळेस तर त्यांनी हाईटच केली होती पूर्वी त्याचे स्लॅब असायचे ना तर 3ऱ्या मजल्यावरती स्लॅब होता त्यांचा आणि यांनी गच्चीवरनं अजून 2 भाऊ होते त्यांना उतरवलं पावसाळ्याचे दिवस हा पण उतरला आणि का तर म्हणे फुलं काढायची होती तिथे सदाफुलीची आधी म्हणजे थोडा जरी पाय सरकला असता तर खाली गेले असते ते आणि आम्हाला माहित नाही आणि एक बहीण आमची गंमत काय वर झाली जाऊन तो बघत जो होती. सज्जा असतो ना पूर्वी मग ते मोठे असायचे हो. तर आम्ही उतरल्यावर आम्ही इतके बुटके होतो हो. की कठड्याच्या खाली पलीकडे मुलं उभे ते दिसतच नव्हतं आणि उतरवताना मी उतरवलं कारण ह्या साईडला विटा वगैरे होत्या तर बरंच जायचं कसं बसा म्हणलं इथेच आता येईल तेव्हा बघू पुढे हा, ताई, continue. नाही मग ते बहीण जाऊन बघितलं की हे कुठेच दिसत नाहीत मुलं म्हणून तिने सहज वाकून बघितलं तर हे 3 जण फुलं काढत होते ते म्हणजे हा काहीही करू शकत होता त्यावेळेस सुद्धा आणि अजूनही तो काहीही करू बस शकतो बस तेवढंच आधीच नाही, पण हा एक खूप असा उद्योगीच त्याचा किस्सा होता थोडा जरी पाय घसरला हो असता आम्ही तिघही पडले 3ऱ्या असते ते. मजल्यावरून डायरेक्ट हा. खाली म्हणजे तीच फुलं आम्हालाच घालायला लागली असती. काय रे थोडं जास्त बोलला बघ, हा, असं तू ओरडली असते त्याला कधी तुम्ही दोघी ओरडता त्याला असं नाही बाबा. कधी? नाही ओरडत नाही पण त्याला मी म्हटलं ना की असं काही बोलला की कायम टोचणी म्हणतो ना आपण हा, हा. ती चालू असते राधिका ताई जरा शांत स्वभावाची आहे खूपच खूपच. शांत स्वभावाची हा, आहे हा. त्यामुळे तिची टोचणी थोडीशी सॉफ्ट असते तुझी? आणि आमचे म्हणजे आता पुण्याचा जन्म आहे पण आम्ही जास्त पुण्यात राहिलो ना एक पुणेरी टोचणी म्हणतो हा, ना तशी हा. असते एक. तुमच्या तिघांच्या स्वभावामध्ये कोणती गोष्ट सिमिलर आहे एखादी गोष्ट आम्ही सिमिलर खूप साधे होत तुझे शांत होती शांत. तेही शांत ओके आता आता ताई तर आधीपासून तो पण शांत आहे हा. फक्त त्याला असं राग आल्यानंतर मग आपण थोडं लांब थांबायचं बाकी तो शांत आहे तसा तो शांत आहे हा. पण राग आल्यावर राग आल्यावर लांब थोडंसं थांबतो. लांब असं चिडणार नाही याची काळजी म्हणजे घ्यायची समजा आपण. म्हणजे
काय म्हणणं आहे तुझं यावर प्रसाद, काय सांगताय? तुम्ही दोघींनी आधी ठरवलं होतं काय बोलायचं नक्की काय? एक्झॅक्टली हो ना? त्यांचं एकमत हो. होतंय कारण या नाही. सगळ्यावर. नाही, पण प्रसाद मी तरी स्वतः नाही. कधी असं खूप चिडलेला किंवा खूपच तोल जाऊन काही बोललेलं मी बघितलेलं नाही. तोल जाऊन वगैरे कधी बोललो मी असं? तोल बोलला म्हणजे- नाही 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 हिला म्हणतोय बोललोय. नाही नाही कधीच नाही. कधीच नाही लहान लहानपणापासून नाही माझा राग म्हणजे माझा दोन गोष्टी मला ना खोटं बोलण्याचा राग येतो, प्रचंड राग आहे मला खोटं बोलण्याचा. आणि दुसरं माझ्या जवळच्या लोकांना कोणी जर त्रास देत असेल ना तर मग मी बघत नाही समोर कोण. या दोन गोष्टींमध्ये माझा कंट्रोल जातो, हे मी मान्य करतो. ओके. अनेकांना ना मी बोलताना ऐकलंय की आपला भाऊ बहीण जेव्हा आपण त्यांचे फ्रेंड्स जेव्हा असू ना तेव्हा बऱ्याच गोष्टी सॉर्ट होतात. कुठल्या अर्थाने की आपण त्यांच्याकडे मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. प्रसाद आणि ताई तुम्ही तर यु हॅव गॉन थ्रू मेनी थिंग्स आत्तापर्यंत. शेफाली ताई तू हे बघितलंयस आणि सगळं मला सांगा तुम्ही तिघं किती बिलीव्ह करता की आपल्या मनात जे काही आहे आपल्याला जे काही फील होत आहे ते आपण आपल्या भावाकडे आपण आपल्या बहिणींकडे व्यक्त होऊयात, सांगूयात, ज्याच्यामुळे काही त्रास तर नाही होणार, मे बी आपल्याला मोकळं वाटेल. हे तुम्ही किती फॉलो करता, या सगळ्यात किती बिलीव्ह करता? नाही मी तर पूर्णच करते, कारण मी याच्याशी 2-2 तास फोनवरती बोलत असते. म्हणजे त्यातला इतकं कळतं की मी फोनवरती माझा आवाज जरी बदलला तर तो लगेच दुसऱ्या मिनिटाला मला कॉल करतो की सगळं नीट आहे ना चाललेलं, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येत ना. त्यामुळे याच्याशी मी किती वेळ बोलू शकते आणि सोल्युशन ह्याच्याकडे मिळणार ह्याची पूर्ण गॅरंटी असते. त्यामुळे पहिले मी ह्याला फोन करते कधी प्रॉब्लेम आला तर. व्यवस्थित एकदम त्याच्याशी बॉन्डिंग. मुळात कसं आहे माहिती का, हिचं आणि हिच्या दोघांच्याही आयुष्यात आहे ना वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या मी स्वतः बघितलेल्या. आई बाबांच्या नंतर समोर का माहिती नाही पण ते अचानक माझ्यावरती जबाबदारी असल्यासारखं मला ते फील झालं की जसं मी मागे पण आपलं बोलणं झालं होतं की जरा 1-2 मिनिटं नातेवाईक हा बाजूला ठेवू विषय. पण आता कसं झालंय आई बाबांच्या नंतर तिला असं दुसरं कुठलंच घर नाही जायला की असतं ना माहेरी जाऊ किंवा काय. सो तिला आहे तर एक पारेकर काकू, शेफाली ताई, मी. सो मी ना हा पूर्ण प्रयत्न करत असतो की तिला कुठे बाबांची कमी वाटून म्हणजे वाटू नये आयुष्यात. कारण की तिचे मिस्टर आणि ते त्यांचं आयुष्य छान चाललंय, संसार व्यवस्थित चाललाय, पण शेवटी एका मुलीला तिच्या माहेरचा कुठेतरी एक टच आयुष्यात फार गरजेचा असतो. त्या बेसिसवरती सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यात. सो ती जे म्हणली ना फोनवरती आवाज बदललेला कळलं, तर मला खरंच अगं एका सेकंदात मला कळतं. हीच नाही, शेफाली ताईला पण, मी आरेकर काकूंना पण, मला ना फोन केल्यावर मला पहिला जो आवाज असतो ना तो प्रत्येकाचा आवाज माझ्या कानात आहे. हा बोल कसा आहेस, मग ही म्हण हा काहीतरी एक हिची स्टाईल आहे, कधी कधी एक मला देतेच ती शिवी कुठली तरी छान काय रे प्रेमाचे शब्द. म्हणजे काकू आणि यांची एक पद्धत आहे, मी जर 4-5 दिवस गॅप गेली ना तर मग मला फोन करायला, तर मग मला एक छान व्यवस्थित ऐकायला येते. का म्हणजे कान तृप्त झाले की मग बोलायचं. आवाजावरनं सांगते, बाबामध्ये आमचे आजारी होते तेव्हा तर आईने फोन केलेला. प्रसादने विचारलं की काय सगळं ठीक ना, तर आई म्हणाली हो ठीक, कारण आईला असं वाटत होतं ह्याला त्रास नको, ते हॉस्पिटलमध्ये होते वगैरे. प्रसादनी कसं माहित नाही पण त्या आवाजावरनं ओळखलं, तो डायरेक्ट आला आणि बाबा बरोबर हॉस्पिटलमध्ये होते. सो त्यावेळेला आम्हाला पण माहिती नव्हतं, पण प्रसाद मी म्हटलं ना तो असतोच, तसा प्रसाद तिथे होता. हॉस्पिटलायझेशन झालं, सगळं झालं, मग आम्हाला कळवण्यात आलं, मग आम्ही आलो. पण त्यांनी एका आईच्या आवाजावरनं ओळखलं होतं की काहीतरी गडबड आहे आणि तो धावून आला होता. आणि कसं झालं, चहा फार महत्वाचा आहे सगळीकडे, हे जी म्हणली ना मला कळलं. म्हणलं काकू नेहमीसारख्या म्हणत नाहीत, कारण मी जस्ट ठाण्यात येतच होतो, तर मी पहिले काही झालं की मी काकूंना फोन करतो मी येतोय. फोन केला, म्हटलं काकू येतोय, हो हो बर 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 आणि दुसरा असतो मग चहा टाक, हा मग चहा टाक. तर मी म्हणलं येतोय, मग या असं का नाही म्हणलं चहा टाकू का. फोन ठेवला लगेच. मग मी परत फोन केला, म्हटलं काकू कट झाला वाटतं, जरा चहा टाका ना. अरे मी जरा मैत्रिणीकडे आहे. बरं ठीक आहे येतो म्हटलं तुमच्या मैत्रिणीकडे, कुठे येते. मग मला कळलं काकांना अचानक ऍडमिट केलं होतं. सो असं ते काय म्हणूया बॉन्डिंग, ऍक्च्युअली ते वाइब्स येतात ना, किंवा ते आपले सिक्स सेन्स आपल्याला सांगत असतात की देयर मस्ट बी समथिंग रॉंग, है ना. वाव. पण तुम्ही मगाशी काहीतरी ह्याला एका टोपण नावाने हाक मारली, ते काय होतं? हा बोल बोल. काय पिंट्या पिंट्या म्हणते मला आधी लहानपणापासून कोणी ठेवलंय पिंट्या नाव? म्हणजे बाबा म्हणायचे बाबा मला म्हणायचे. तेव्हापासून ते असं
पिंट्या का पण पिंट्या असंच. भावांना काय आवडलेलं माहिती नाव आहे. कुठनं आलं ते. तो धाकटा असेल ना घरात म्हणून पिंट्या. पिंट्या नाहीतर मग बाबा मान्या म्हणायचे. हा. हा. आणि हिला ताई. ताईच. हा. म्हणजे बाबा ताई म्हणायचे, मी राधिकाच म्हणतो. ताई नाही म्हणत. तू जे इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली होतीस त्याच्यामध्ये राधे आणि कंसात ताई हो, असं लिहिलं होतंस, मग ते असं उगाच लिहायचं ताई. हा हा. मी ताई. म्हणजे तिला वाचताना बरं वाटतं. नाही पण आता त्यांनी मला ताई म्हणलं कीच काहीतरी ऑड हो. वाटतं. अरे असं नाहीये काही. म्हणजे खरंच सांगतो मी, मला आठवतच नाही मी तिला राधिका ताई वगैरे असं म्हणलंय. मी हिला ताई मला म्हणतो. आणि एकमेव ताई म्हणणारा जर कोणी असेल तर प्रसाद. हो. तो एकटाच ताई बोलतो. नाही, कारण मला हो. लहान भाऊ खूप आहेत, पण कझिन्स वगैरे कोणी ताई म्हणत नाही. एकमेव जो ताई म्हणणार आहे मला बरं वाटतं, खूप बरं वाटतं. कोणीतरी ताई म्हणणार असेल तर चांगलं आहे ना. अगदी. प्रसाद, असं असतं ना की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काम करत असतो आणि वेगवेगळे, आता हे आपण अन्नपूर्णा क्लाउड किचन घेऊया की तुझा अभिनय, ताईचं घरातलं काम, या ताईचं काम आपण ना अनेकदा अप्रिशिएट करतो त्यांना, पण अनेकदा करतही नाही. जर मी आज तुला विचारलं तुझ्या दोन्ही बहिणींबद्दल तुला सगळ्यात जास्त प्राऊड करणारी गोष्ट किंवा मुवमेंट असेल तर ती कोणती सांगशील दोघींबद्दलची? मगाशी आपण जे बोलता बोलता म्हणलं ना की हाऊस वाईफ, ही गोष्ट ना लोक खूप हलक्यात घेतात. खरंय. ही गोष्ट, हा जॉब सोपा नाहीये. अनपेड जॉब आणि अनपेड 24 जॉब, तास. 24 तास, आणि तुम्ही कितीही शिका कमीच पडता त्या जॉबमध्ये. बरोबर आहे. म्हणजे ताई आता बाहेर आहे, एवढ्या मोठ्या पदावर ताई काम करते. ताई पण तिचाही संसार आहेच, पण ही 24 तास घरात असते. आणि मी म्हणलं ना, मी आता ह्यांचाही घरातलं बघितलंय, ह्यांच्याही घरातलं बघितलं, त्यामुळे मला ना बारीक बारीक गोष्टी माहिती आहेत. ताई 2 दिवस आजारी पडली, म्हणजे कुठल्याही घरातली स्त्री आजारी पडली की मग घरातल्यांना कळायला सुरुवात होते, आई आजारी आहे, बायको आजारी आहे. मग माझं म्हणणं आहे की ती जेव्हा 24 तास उभी असते तेव्हा तुम्ही तिच्या मागे का उभे राहत नाही? ती जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तिच्या बरोबर का थांबत नाही? तिला मदत का करत नाही? कारण कसं आहे, हे मागच्या पिढीतल्या लोकांनी अलिखित नियम केलेला आहे की घरातली सगळी कामं बाईनीच करायची. असं काहीही नाहीये, कुठेही लिहिलेलं नाही. फक्त नवऱ्याने काय ग कशी आहेस ग म्हणून चहा पाजायचा. करा ना, बायकोसाठी, आईसाठी, बहिणीसाठी स्वयंपाक करा, त्यांनाही आवडतं. माझं तर म्हणणं आहे ना, घरात दर शनिवार रविवार इतरांनी स्वयंपाक करावा. तिला 5 दिवस काम करू दे, बाकीचे 2 दिवस तिला रेस्ट घेऊ दे. तर मला असं वाटतं ना, हा जॉब खूप टफ आहे, हा सोप्पा नाहीये. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणूया, ही डीन आहे आणि या जॉब मध्ये. राधिका ताईचं म्हटलं ना, कधीही तू घरात गेली ना, घर असं टाप म्हणजे स्वच्छ एकदम. आणि कधी पण त्यांच्याकडे गेलो ना, एक आपण आग्रह म्हणतो ना तसा असेल की खाऊन आम्ही थकू, आता आम्ही मध्येच एकदा जेवायला गेलेलो. सो आजकालच्या काळामध्ये एवढं साग्र संगीत करणारी लोक कमी राहिलेत आता. पण राधिका ताईकडे त्या दिवशी आम्ही गेलेलो, साग्र संगीत म्हणजे आम्हाला लाज वाटेल, स्प्रेड एकदम. सो ते तर तिचं म्हणजे आणि तिचं ते एक आहे बाबा, म्हणजे आता आज आपलं हे ठरलंय ना, तर मग आधीपासून तयारी, आज काय होणार हे असतं ना आपलं. तिला सकाळी सांगितलं ना, संध्याकाळी आम्ही 5-6 लोक जेवण येतो. हो, काय वाटेल ते तू सांग फक्त. आणि उत्तम आनंदाने आणि आनंदाने. मगाशी म्हणाल दोघींपैकी कोणतरी, तूच म्हणालास आय गेस की स्वयंपाक करताना हो, त्याच्या मनात काय आहे ते Yes, yes. उतरत असतं सगळं स्वयंपाकात. किती छान. येस, ताईबद्दल म्हणजे ताईचं म्हणजे आता मला तो नाही विषय बोलायचा आहे, पण बऱ्याचशा गोष्टी ताईच्या आयुष्यात अशा घडलेल्या आहेत मधल्या काळात. तरी सुद्धा मी आज म्हणजे प्राऊड हा विषय खूप छोटा आहे. कोविडमध्ये काही एक वाईट गोष्ट घडली, पण मी खरं सांगतो, मी ती आणि आरेकर काकू यांच्याकडे बघून आयुष्यात उभं कसं राहायचं परत, म्हणजे मला ते आत्ता नाही एक्सप्रेस करता येत काही, पण म्हणजे खरंच त्यांना नतमस्तक आहे. आज तिच्याकडे बघून मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यातल्या बदलल्या आहेत की बाबा एवढं सगळं होऊन सुद्धा ते होईल. आपण जे मागे म्हणलं ना, त्यातला बराचसा पार्ट ह्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात आलाय की अरे आज नाही, होईल ना प्रसाद, का काळजी करतो. मी जेव्हा असा हे होतो ना की आता यार काय कोणाशी बोलायला, कारण मी ताईशी बोलतो, काकूंशी बोलतो, त्यांचं पहिलं वाक्य असं, काय झालं, कुठे आहेस, बरी यायचं बोलू आपण, काही गडबड आहे का, ठीक आहे ना, पैशाचा प्रॉब्लेम आहे का, सगळं विचारतात त्या. आणि सगळं झाल्यानंतर मग चहा करूया आता, चहा होणार.
सतत पॉझिटिव्ह बोलतात काकू. सतत. म्हणजे म्हणजे hats off आहे काकूंना. प्रसादने एक उल्लेख केला की कोविडमध्ये एक हा. पर्सनल लॉस झाला म्हणून. पण जसं मी म्हटलं की आम्हाला खात्री आहे प्रसाद असणारच. असणार. त्या खात्रीवर आम्ही पुढे जातोय. उगाच कोणी पुढे जात अरे, नसतं. एवढं कोणीतरी नाही. तरी पाठीशी असणार असते. पुढे तर जायचंच आहे आपल्याला, सगळ्यांनाच पुढे जायचंय, पण एक कोणीतरी खंबीर पाठीशी बरोबर, असणार. बरोबर. म्हणजे आज आम्हाला माहितीये की प्रसाद आहे म्हणून आम्ही पुढे आहोत. प्रसाद सारखे 4 अजून लोक आहेत म्हणून आम्ही पुढे जाणं, कारण नाही तर पुढे जाणं मग कठीण होऊन जातं. अगदीच. ताई आता तू मला सांग, तू बघितलंयस ह्याला, आधीचा मस्तीखोर प्रसाद ते आता एक मच्युअर स्पिरिच्युअली स्ट्रॉंग पर्सनॅलिटी प्रसाद. हे अन्नपूर्णा क्लाउड किचन सारखं आईचं स्वप्न जो पूर्ण करतोय, अभिनय उत्तम चालू आहे. तुझ्यासाठी भावाबद्दलची ती प्राऊड मुवमेंट कोणती आहे इतक्या वर्षातली? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मी खूप नशिबाने की असा भाऊ मला मिळालाय. आणि एक मला किस्सा सांगायचा आहे की 2019 साली मला डेंग्यू झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी मिस्टरांना पण ताप आला, तर त्याला पण डेंग्यू डिटेक्ट झाला. आणि हा मुलगा इतका घाबरला की त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की अहो तुमच्या बहिणीला काही नाहीये, तुमच्या जे मेवणे आहेत त्यांना ऍडमिट करायला लागेल. तो होता तसा निघून आला आणि त्याच्या एका पिक्चरचं प्रमोशन होतं त्यावेळेस. ते सगळं सोडलं त्यांनी आणि तो धावत 6 दिवस विक्रमशहरवर पूर्ण हॉस्पिटलमध्ये थांबून होता. म्हणजे आणि त्यावेळेस काकू आणि काका दोघंही जण, म्हणजे आता ते ऍक्च्युली प्रसादच्या मित्राचे आई बाबा आहेत, पण त्यांनी माझ्या इथे येऊन मला गरम जेवण त्यांनी जे करून दिलं ना, त्यामुळे मी पूर्ण उभी राहिले. त्यामुळे असा भाऊ आणि अशी माणसं हे नशीब असणाऱ्यांनाच फक्त मिळू शकतात. अगदी येस. पण त्याच्याबद्दल कुठली प्राऊड मुवमेंट आहे, त्याच्या कामाबद्दलची किंवा त्याच्या एखाद्या निर्णयाबद्दल की तुला खूप प्राऊड वाटतं, ते काय? आता म्हणजे त्यांनी आता हे जे चालू केलेलं आहे अन्नपूर्णा, हे तर खूपच छान केलंय. मेन म्हणजे तो स्वतःच्या पायावरती कोणाची मदत न घेता, म्हणजे इवन माझ्याकडनं सुद्धा त्यांनी कधीच काहीच नाही, म्हणजे आम्हीच कधीतरी उलट त्याला काही मदत अशी मागतो म्हणजे. पण त्याचाच मला जास्त अभिमान आहे फक्त की स्वतःच्या जीवावरती त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. आणि आज इथपर्यंत जे हॉटेल चालू केले किंवा अजूनही तो पुढे आता चालू आहे त्याचं, ते सगळं त्याच्या हिमतीवरती करतोय तो. हे खूप अभिमानास्पद आहे आम्हाला. शेफाली ताई? प्राऊड म्हणजे जसं आजकाल जमाना बदलतोय, लोकांचे विचार बदलत आहेत. पण आता प्रसादच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी पुण्याचं जे मठ आपण म्हटलो की स्वतःचं काम काज करून एखाद्या गोष्टीला वाहून घेणं हे खरंच कठीण आहे. म्हणजे आज जेव्हा आम्ही पण फुल टाइम जॉब करतो की एखाद्या गोष्टीला विचारांनी नाही, पैशांनी नाही, एनर्जी सगळं ओतून करणं, हाही जे प्रकार आहे हे प्रसादनी त्या मठासाठी केलेले आहे. आणि त्या मठात अशी कितीतरी लहान मुलं आहेत की आज त्यांना पण प्रसादचा आधार आहे की काहीही लागलं तर प्रसाद दादा आहे. सो तो जे मठासाठी त्या करतो आणि त्या लहान मुलांसाठी करतो, ते माझ्यासाठी आज शिकण्यासारखं ह्याच्याकडनं. आणि तो एक प्राऊड नक्कीच मुवमेंट आहे असं मी म्हणू शकेन. खूप कौतुक करतात हा बहिणी, खूप. आणि मला जेन्युअनली खूप आवडलं. मी दरवर्षी रक्षाबंधनचा इंटरव्ह्यू करते, बट ना युजली असं होतं की भावा बहिणींमधले त्या नोकझोक, इतका मच्युअर इंटरव्ह्यू मी पहिल्यांदा केला आणि मला खूप मस्त वाटतंय तुमच्या तिघांचे विचार आहे. पण हा आहेच तसाच आहे. म्हणजे कधी मी तुला म्हणलं असं मदत असो काही असो, हा माणूस येणार. म्हणजे तो पुण्याला मला जरी काही होते कळलं की तो 2 तासात पोचतो, काही होऊ देत, मग तो येणार. त्यामुळे सगळ्यात पहिले कुठलाही प्रॉब्लेम आला, काही आलं तर इथे फोन असतो, मग बाकी सगळ्यांना काय. त्याला ओरडतेस का? पण नाही, आधी पण नाही कधीच? शेफाली ताई तू? नाही, ओरडत नाही, पण काही गोष्टी आम्ही परत 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 सांगत असतो. बहीण आहे ना, चांगल्या काळजी असते, आम्ही खूप काळजीमुळे एक होतं, बाकी काही. तुझा काय झोन असतो की आपल्याला पटेल तेच करायचं का ऐकायचं पण? नाही, मला तर सवय झाली. काय रे, चहा प्यायचा, गप्पा मारायचा, बसायचं. ओके, ऐकून घ्यायचं. ताईने काहीतरी सरप्राईज प्लॅन केलाय तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो, येस. तिने तुझ्यासाठी कविता केली. हो. अरे वा, आपण ती ऐकूयात का? अरे वा. ऐकूया आपण ती कविता. तू लिहिलीस स्वतः? हो, ती उत्तम कविता करते. हा. आता बरेच वर्षांनी आम्हाला पहिल्यांदाच समोर येतो. हो, नाही, ती खूपच छान कविता करते. जिद्द आणि ईर्षेच्या बळावर झालास तू कर्तृत्ववान, स्वतः मोठा होऊन आई बाबांना मिळवून दिलास तू भारी मान. यशाची शिखरे अशीच तू पार करत राहा, भविष्यातल्या स्वप्नांचा सतत साठा करत राहा. मान मरातब मिळवणं हा तर तुझाच होता हक्क, गतकाळातल्या कडू आठवणींना मोडून काढायचा तू कर आता पक्क. जीवनात चढ उतार आले पण तू कधीच नाही डगमगलास, स्वामीरूपी छत्र असल्यामुळे तू कायमच यश गाठत आलास. ॲक्टिंगमधील करिअर हीच तुझी निवड, सर्वांना
सतत खुश ठेवण्याची तुला भारीच आवड. पुत्र बनून नशीब कमावले, भाऊ बनून पाठिंबा दिलास, मामा होऊन लहानग्यात रमलास, अशी रूपे दाखवून स्वतःलाच तू विसरलास. आकाशात झेप घेण्याचं स्वप्न तू साकारलंस, गगनचुंबी इमारतीसारखं स्वतःला आकारलंस. जीवनातली तुझी ध्येय आकांक्षा सतत पूर्ण होत, देव आणि थोरा मोठ्यांसारखी माणसं तुझ्या मागे सतत राहो. वा वा खूपच छान. किती मस्त. हे कधी लिहिलंस तू? तरी झालं असेल 1 वर्ष मे बी झालं असेल याला वर्षापूर्वी. या आधी हिने असं कधी लिहिलं का तुझं? हो माझ्यासाठी हो एक केली होती अजून. हो त्या नाहीये. नाही, मागे पण एकदा केली, माझ्या वाढदिवसाला केली होती. किती मस्त, छान लिहिली खूपच छान, एकदम खूपच छान. कविता. थँक्यू तर म्हण तिला, Thank you, एवढं thank चांगलं लिहिलंय. हा शिरा गिफ्ट तुला शिरा माझ्याकडनं. हो प्रसाद. थँक्यू. पण आज जर मी म्हणाले की या रक्षाबंधनाच्या निमित्तानं एकमेकांना काहीतरी प्रॉमिस करा, किंवा एक असतं ना की आपण शब्द देतो आपल्या माणसाला, प्रॉमिस जे आपल्याला पाळायचंच आहे. नो डाऊट तुम्ही खूप कनेक्टेड आहात आणि तुम्ही वेळे प्रसंगी एकमेकांसाठी उभे असता, पण तरी पण या रक्षाबंधनच्या निमित्तानं काय एकमेकांना प्रॉमिस करायला आवडेल तुम्हाला? पहिले कोण करेल? हा भाऊ. नाही बोला तुम्ही बोला, नको बाबा हे आधी बोला. नाही, नाही नाही, नाही, रक्षाबंधन तुम्ही तुमचा हे. मी एक प्रॉमिस करू इच्छिते, स्वतः करू इच्छिते की काहीही झालं पुढच्या प्रवासामध्ये, आयुष्यामध्ये, तरी आम्ही असेच कनेक्टेड राहणार, एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहणार. हे मी आजच्या दिवशी मी प्रॉमिस करू इच्छिते. प्रसाद. नाही हे होतं मी शेवटी. हा. नाही माझा पण सेमच प्रॉमिस आहे. कारण आपण ठरवलं होतं का? नाही ठरवलेलं नव्हतं. तुझ्या नाही पण नका. काही बहिणी- झालं, हा, सेमच. कितीही चुकला, काही असलं तरी मी याला कायम पाठीशी घालत राहणार. कायम पाठीशी हो घालत हो हो. म्हणजे तो चुकला ना तर मी 4 चौघामध्ये असं त्याला हो, दर्शन हे देणार आहे. नाही की तुझी चूक झाली. नाही. त्याला मी नंतर समजावून सांगेन, पण सगळ्यांच्या समोर त्याचा अपमान झाला किंवा त्याला कोणी बोललं तर मला नाही आवडत अजिबात. तर मग पाठीशी आम्ही बोलू, पण त्याला कोणी बोलायचं हा. नाही. हा. हा यार कसलं मस्त आहे. प्रसाद काय प्रॉमिस करशील दोन्ही बहिणींना? मी ना एक छोटीशी आधी गोष्ट सांगतो. आमच्या काही नातेवाईक आहेत, त्यांनी हिला एकदा प्रश्न विचारला होता ताईला, आई बाबांच्या नंतर, की अगं रोज फोन येतो का मग त्याचा, तुमचं बोलणं होतं का, भेटतो का? तर हा प्रश्न अपेक्षितच नसतो ना आपल्याला अशी काही गोष्ट घडल्यानंतर. So त्यावेळेस तिलाही असं झालं की अरे असं का विचारतात. तर त्या गोष्टीला धरून सुद्धा मी तुला शब्द देतो, आणि ताई तुलाही, काकूंनाही आणि सगळ्यांना, की माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी कायम तुमच्या बरोबर आहे. पाठीशी म्हणण्या इतका मी मोठा नाहीये, मी कायम तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट सगळ्या प्रसंगात मी तिथे 100% असेल. आणि मी अशी कुठलीच गोष्ट माझ्या क्षेत्रात, या केटरिंगच्या क्षेत्रात करणार नाही की जेणेकरून तुमची मान खाली जाईल. किती ही मी मस्त. तुम्हाला खात्री देतो. येस, आणि मला खूप मस्त वाटलं तुमच्या तिघांची गप्पा मारून. आणि इकडे आपण अन्नपूर्णामध्ये हा इंटरव्ह्यू केलाय, आपण भेटलो त्यासाठी खूप थँक्यू एकतर. आणि हा उत्तम झाला होता शिरा. आणि विनर तुम्ही डिक्लेअर करणार की नाही केलं ना मगाशी? केलं. आपण अच्छा, already तू म्हणाला की त्याने पुन्हा एकदा जे चिरा गेलेलं होतं ते ते चिरा गेलेलं जे होतं ते या दोघींनी केलं चवीने होतं. चांगलं. आणि ते खरंच चांगलं होतं. तर मी नाही, ह्यानेच तुमच्यासाठी हे off the gift record. आणलंय. हा, म्हणजे काय म्हणतात, काय डोंट जज द बुक book हा, by its by the cover. cover. समजलं का? तर आपण त्यांना पण याला बोलूया का म्हणतात जरा? मेरी. सरांना हो, जरा पण बोलूया. यांनाही बोलवू, यांनाही बोलू. हे या, आमचे या. अन्नपूर्णाचे आमचे पार्टनर हॅलो. असे असे हाच मागे म्हणाला ना थांब, मगाशी थांब, की थांब, चिरा गेलाय इकडे. हो शिऱ्याला. म्हणूनच मी म्हणलं. चला बोलले. हा, या तुम्ही पण जरा बघा, खाऊन सांगा कसं काकूंना झालंय. पण बोलू शकतो. हा हो हो काकू या. यांनी काकू तुम्ही इथे त्या- बसा, मी उभा नाही, राहतो उभं मागे. कशाला बसत? ज्या अहो, या ना. काकूंचं- फक्त इथे येणं आणि जाणं. अहो छान दिसताय तुम्ही, या. म्हणून प्रश्न नाही काकू गोड खाता आवडत नाही मला. सगळं खाते. हा. तर हे जे काही ह्यांनी बनवलेलं आहे त्याची तुम्ही सगळ्यांनी चव घ्यावी अशी इच्छा आहे. घे, चिरा गेलेलाच खा तू पहिले. भाऊजींना सतीश. म्हणते, या या पुढे या पुढे या सतीश. पुढे या. तुम्ही उठू का? नको नको नाही नाही, या या, हो पुढेच या. सर. बस इकडे सर. पकडा. काय हा याने प्रसादनी, हा प्रसादने गेला होता ना. ही 2-3 कामं लक्षात येत ना. मला सांगायचं मिस्टर हा, की हा. प्रसाद जे मगाशी म्हणाला की म्हणजे मदत काही करत नाहीत लोक हा, हा. वगैरे, तर अजिबात तसं नाही. माझ्या इथे खूप विरुद्ध आहे. हा. हा माणूस सतत माझ्या बरोबर स्वयंपाकघरात कोण? काय कुठल्याही पण हा, म्हणजे नाही मिस्टर. नाही, अगं मी जनरल बोललो. नाही, चालू आहे ना. नाही हो, हो. नाही मी- जनरल नाही, जन- म्हणजे मी सांगतेय विक्रम की सेठ. विक्रमचं खरोखरी कौतुक आहे की कुठच्याही कामाला नाही, नाही. कधीच मी मला मगाशी problem म्हणलं ना, म्हणजे
तसा माणूसच नाही. आवडला का? कोणता आवडला? चिरा गेलेला का हा? मला दोन्ही आवडला बेसिकली, दोन्ही आवडले हो. हा? कुठला चांगलाय सतीश सांग. पण खास असं- सतीश आपल्याला भेटायचं सतीश परत. सांग. जास्त चांगला इन द सेन्स याला गोड बरोबर आहे हा. जसं पाहिजे तसं, याला थोडं कमी आहे. ठीक मी आहे, पण आपलं बाकी डाएटच्या छान हिशोबाने झालाय. त्याला कापू. हे diet वर साखर टाकलीस त्याच्यात. बघ Diet तरी नाही साखर उतरली नाही. तरी बरोबर गोड आहे म्हणजे प्रसादने केला ना तो, हा बरोबर आहे, तो बरोबर आहे. संपलं विषय. प्रसाद पण केला तुमचं म्हणजे- तुमचं सगळ्यांना ऍक्च्युली या क्लाउड किचन साठी खरंच हा? साईड गेलं. नाही, असं काही नाही. असं काही नाही, जे खरं आहे ते सांगितलं. मस्त झालंय पण. खूप छान, खरंच खूप छान थँक्यू आहे. थँक्यू. प्रसाद इतकं छान करतो हे मला पहिल्यांदा समजलं. आता पुढच्या शालजोडी. वेळेला. तो नेहमी घरी बोलवतो पण आम्ही कधी जात नाही. आता मला जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे. म्हणजे आज इथे शिऱ्यामुळे जेवून घरी जा. तरी येतील. नाही, खात्री पटली तिला की हे प्रसाद करू शकतो. वेगवेगळे आता ती जाणार पदार्थ जेवायला. तो छान करणार शिरा पण एखादी. पहिल्यांदाच. तुम्हाला कोणता आवडला यातला? हे भय आहे भय. इथे जाक असा होता हात, पण नंतर असा हात जात होता इकडे. की नंतर घरी काय बनणार घरी नाही. आपल्याला एवढा जायचंय. खॉफ आहे म्हणजे. म्हणजे म्हणून तर म्हणले ना चांगलेत. तू हिच्या लग्नाची मुवमेंट तुझ्यासाठी कशी होती रे? आपल्या बहिणीचं लग्न होतं इमोशनल. शेवटी रडलो एकदम ती निघाली तेव्हा. त्याचे तो म्हणतो त्याचे आनंदाश्रू होते म्हणजे हो आनंद. चला. आता निवांत. बनवतो म्हणजे भात म्हणजे ह्याचा मसाला भात हा, आणि डोसे. हो. डोसे एक नंबर बनवतो. डोसे, भेंडीची भाजी पण तो खूप छान करतो. कायच कौतुक सोहळा झालेला आहे आज. अगं नाही, काही सांगतो खरंच खूप छान होतं. सँडविच काय किंवा काही म्हणजे भेळ, पाणीपुरी सुद्धा इतकी उत्तम मी बनवतो. खरं सांगू तुला म्हणजे चेष्टा नाही आता करते. पुढच्या वेळेला तिला नाही. स्पेशल हो हो, हो हो. स्पेशल ये एकदा. मी Seriously. बनवेन तुझ्यासाठी हा. नक्की. मी खरं सांगू का, मला आता खरंच हे बनवताना टेन्शन आलं होतं पहिल्यांदी. हा. कारण कोणी असं नसतं ना आपण बनवताना. हा. आणि ही आल्यानंतर जरा माझं झालं होतं. झालं की आता त्यामुळे जरा साखर कमी पडली. पण हरकत काकू चांगला आहे ना. पण शेवट सगळा गोड आहे संपला. त्याचा. हा, ते वा आणि वा. मुळात माणूसच गोड आहे ना आता पण काय मुळात करणार? माझं नावच प्रसाद आहे. आणि माणूसच गोड आहे ना मग त्यांनी कमी घातला. आता उगाचच पीजे यायला लागले. मुळात माझं नावच नसतं ते. पण थँक्यू सो मच आणि हॅपी रक्षाबंधन. Thank you. सुंदर आणि मस्त राहा तुम्ही सगळेजण. छान आहे ही फॅमिली. खूप 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 शुभेच्छा.